आज आपण बनवलेली आहे गोडाची डिश आणि ती म्हणजे गुळाची लापशी। तर हा रवा अगदी जाडसर असतो, त्यामुळे आपण त्याला लापशी म्हणतो। तर अदरवाइज आपण त्याला शिरा सुद्धा म्हणू शकतो। कुणी दलिया म्हणतो, कुणी शिरा म्हणतो, तर कुणी लापशी म्हणतो। तर चला आपण ती तयारी केलेली आहे, कशी करायची ते बघूया। चला आपण लगेच किचनमध्ये जाऊया। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मी 1 वाटी दलिया घेतलेला आहे। अगदी हा जाडसर आहे रवा आणि सोबत आपण घेतलेला आहे पाऊण ते 1 वाटीपर्यंत गूळ। किती आपल्याला गोड आवडतं त्यानुसार गूळ घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहे। काजू, बदाम, पिस्ते आपल्याला जे आवडतात ते, आणि इलायची पूड घेतलेली आहे आणि ओलं नारळ। ओलं नारळ घातल्यामुळे याला छान अशी टेस्ट येते आणि खायला अगदी चवदार लागते। तर सर्वात आधी आपण पाणी गरम करून घेऊया। तर 1 वाटी रवा आहे म्हणजे 1 वाटी दलिया आहे, तर त्यासाठी मी इथे 3 ते 3.5 वाट्या पाणी गरम करून घेणार आहे। गरम पाणी घालायचं, त्यामुळे दलिया छान फुलतो। तर पाणी आपण गरम करायला ठेवून दिलेलं आहे एका साईडला, आणि दुसऱ्या साईडला आपण लगेच दलिया भाजून घेऊया आणि ड्रायफ्रूट्स पण भाजून घेऊया आवडीनुसार। जर आपल्याला आवडत नसेल ड्रायफ्रूट्स भाजायचे किंवा तळायचे तर आपण तसे सुद्धा घालू शकतो। तर आता हे आपलं ड्रायफ्रूट छान असे तळलेले आहेत, एका वाटीमध्ये आपण साईडला काढून ठेवूया। आता त्याच तुपामध्ये आपण रवा भाजून घेऊया, म्हणजे दलिया भाजून घेऊया, आणि आपला गॅस अगदी मीडियम टू लो मध्ये ठेवलेला आहे। छान असा आपल्याला हा दलिया खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर आता तुम्ही बघू शकता 5-6 मिनिटं आपल्याला दलिया भाजण्यासाठी लागलेले आहे, आणि तूप मी भरपूर घातलेलं आहे, अर्धी वाटी। दलिया आपला मस्तपैकी आता भाजलेला आहे, त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे। तर आता हा आपला छान असा दलिया भाजलेला आहे, एका साईडला आपण काढून ठेवूया आणि कुकरला आपण तर दलिया आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया। तर आपण गरम केलेलं पाणी मी इथे घातलेलं आहे। तर 3 वाट्या पाणी मी इथे घातलेलं आहे, आणि लागलं तर आपल्याला नंतर सुद्धा आपण घालू शकतो। तर मी हे अर्धी वाटी काढून ठेवलेलं आहे, आणि त्या पाण्यामध्ये आपण हा दलिया घातलेला आहे। त्याला एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि 2 किंवा 1 शिट्टी आपण काढून घेऊया। आपल्याला किती शिट्ट्या लागतात आपल्या कुकरच्या त्याप्रमाणे अंदाजानुसार काढून घेऊया। तर मी इथे आता सर्व छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे, आणि आपण आता इथे मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या, आणि थंड झाल्यानंतर बघूया। तर आता आपण कुकर खोलून बघूया। तर मी इथे 2 शिट्ट्या केलेल्या आहेत। तर आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला हा दलिया छान असा फुललेला आहे। शिजला आहे की नाही आपण ते सुद्धा बघूया। मस्तपैकी आता हा शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। आपण त्याला चेक करू शकतो। आता मी हा चेक केलेला आहे, छान असा शिजलेला आहे, आणि हा आता आपण कढईमध्ये गूळ टाकून मिक्स करणार आहे। वाटलं तर तुम्ही कुकरमध्ये शिजवला तर कुकरमध्येच गूळ टाकून तयार करू शकता। तर मी कढईत करणार आहे, तर आता हे एका बाजूला ठेवून देते। गॅस मिडियमवर ठेवलेला आहे आणि कढई पण गरम झालेली आहे। आता त्या कढईमध्ये मी हा शिजलेला दलिया काढून घेत आहे। अगदी गॅस आपल्याला हाय ठेवायचा नाही, मिडियमच ठेवलेला आहे। मिडियम टू लो ठेवला तरी पण चालतो, आणि ह्यामध्येच आपण आता गूळ घालूया। जर आपल्याला आवडत असेल गूळ किंवा साखर मिक्स करून घालावी तर आपण ते सुद्धा घालू शकतो। जर कलरचा गूळ छान असेल असा पिवळसर तर कलर पण छान येतो, आणि साखर जर घातली तर साखरेने आणि गुळाने सुद्धा मस्तपैकी कलर येतो। तर आवडीनुसार आपण इथे गूळ घालायचा आहे। जास्त गोड लागत असेल तर अगदी बरोबर गूळ आणि रवा घेतला तरी चालतो। तर आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया। तर बघा 2-3 मिनिटात छान असं मिक्स झालेलं आहे पूर्णपणे गूळ, आणि त्यावर आता मी टाकलेलं आहे ओलं नारळ। आपण रवा शिजवताना सुद्धा घालू शकतो, आणि वरून घातलेलं आहे ड्रायफ्रूट्स, आणि हे पण आता आपण छानपैकी मिक्स करून घेऊया। हे चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण यावर झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटासाठी। आता हे छान असं मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता अगदी हळूहळू त्याचे बबल्स यायला लागले आहे। 2-2 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आता आपण झाकण उघडून बघूया। छान असे बबल्स यायला लागलेले आहे, उकळी यायला लागलेली आहे। अगदी थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं, काढायचं, चेक करायचं, पुन्हा त्याला मिक्स करून ठेवायचं, असं 2-3 वेळा करायचं। आता पुन्हा मी ठेवलेलं आहे, पुन्हा 2-3 मिनिटानंतर झाकण काढून बघितलेलं आहे।
तर आता तुम्ही बघू शकता छान असं त्या शिजायला लागलेलं आहे, छानपैकी मस्त उकळी त्याला अगदी बारीक बारीक मस्तपैकी येत आहेत. आता त्याला पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. 2-3 वेळा आपण गूळ घातल्यानंतर गॅस बारीक करून आपल्याला असं मिक्स करत करत झाकण ठेवत ठेवत आपल्याला करायचं आहे, म्हणजे पूर्ण गुळाचा अर्क त्या रव्यामध्ये उतरतो. आता आपण छानपैकी त्याला मिक्स करून घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकता पातळ झालेला आपला हा दलिया आता थोडासा घट्ट झालेला आहे आणि वरून इलायची पावडर घातलेली आहे. वाटल्यास तर जायफळ पावडरसुद्धा घालू शकता आणि तूप घातलेलं आहे. तुपामुळे मस्तपैकी त्याला शाईन येते. आणि हा आता आपल्याला जरी पातळ वाटत असला तरी तो थोडासा काही वेळाने घट्ट व्हायला सुरुवात होते. तर हा आपला अगदी झटपट अशी पौष्टिक रेसिपी दलिया तयार झालेला आहे. पुन्हा आपण आता झाकण ठेवायचं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि 5-6 मिनिटांनंतर आपण त्याला बघूया. तर 5-6 मिनिटांनंतर बघा आपला दलिया किती छान झालेला आहे. मस्तपैकी कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि त्याचा मस्तपैकी घमघमाट सुटलेला आहे. असा हा आपला पौष्टिक दलिया अगदी झटपट रेसिपी तयार झालेली आहे. अगदी आपल्याला सकाळच्या नाश्त्याला हवं तर आपण करू शकतो किंवा संध्याकाळीसुद्धा आपण हा करू शकतो. एनी टाईम आपण हा करू शकतो, केव्हाही कधीही. तर ही अशी ही मुलांनासुद्धा आवडणारी आणि मोठ्यांनाही आवडणारी मस्तपैकी रेसिपी तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी टेस्टी नेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाला की लगेच मिळेल. तर भेटूया अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा. गुड बाय.